येणारे 48 तास हे तुमच्यासाठी काहीतरी डिवाइन एनर्जी तुम्हाला एक मेसेज देत आहे, तुमच्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये होतात किंवा काहीतरी तुमच्या मनामध्ये चाललेलं आहे त्याचा अर्थ काय आहे. तर पहिलं कार्ड जे आहे ते एक मी काढते आणि दुसरं एक कार्ड मी काढते. या दोन्हीमध्ये तुम्हाला एक कार्ड सिलेक्ट करायचं आहे. मग मी तुम्हाला त्या दोन्हीचे पण हे सांगते. मग हे एचं आहे आणि हे बीचं आहे. ओके, तर तुम्ही सिलेक्ट करा. मग मी त्याचा अर्थ नक्की सांग. हे जे कार्ड आहे ते आहे पॉझिटिव्हिटी. हे तुम्हाला मी दाखवते तिथे. सो याचा अर्थ तुम्हाला असं सांगितलं, तुमच्या जीवनामध्ये कुठलंही काही टेन्शन असेल किंवा काही मनामध्ये काही शंका असतील किंवा तुम्हाला काही भीती वाटत असेल, तेच विसरून जा. तुमच्यासोबत तुमचे बाप्पा आहेत. जे निगेटिव्ह विचार आहेत त्या तुम्ही पूर्णपणे लेट गो करा. पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा. तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहा. आणि कसं असतं की तुम्ही स्वतः पॉझिटिव्ह राहता तेव्हा तुम्ही इतरांनाही पॉझिटिव्हिटी देता. सकारात्मकता आपण लोकांना देतो. त्याचबरोबर काय होतं की आपण पॉझिटिव्ह राहिल्याने आपली एनर्जी सगळ्यांना पास होते. त्यामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरण हे पॉझिटिव्ह होतं. त्यामुळे कुठलीही गोष्ट मनामध्ये शंका असेल किंवा काही वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कदाचित घडत असतील तर सोडून द्या. विघ्नहर्ताचा हा मेसेज असा आहे तुमच्यासाठी की सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या होणार आहेत. पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे आहे. देवाचा आशीर्वाद तुमच्याकडे आहे. त्यामुळे बाप्पा तुम्हाला नेहमी त्या संकटातून दूर ठेवतील. सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आपल्याला काय करायचं आहे की वाईट गोष्टी किंवा तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करत असेल त्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहा. मन शांत ठेवा. शांत बसा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ओम गण गणपते नमः हा 11 वेळा म्हणा, 108 वेळा जरी म्हटला तरी चालेल. नक्की बाप्पा तुमच्या आयुष्यामध्ये जो काही तुमचा छोटा मोठा प्रॉब्लेम चालू असेल, मनामध्ये शंका असेल, भीती असेल, त्याच्यातून चांगलाच मार्ग. दुसरं कार्ड आहे पेशन्स. पेशन्स म्हणजे धैर्य. तर तुम्हाला बाप्पा असं सांगत आहेत की जर तुमच्या मनामध्ये खूप काही प्रॉब्लेम चाललेले आहेत, संकटं चाललेली आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध चाललेल्या आहेत किंवा तुम्हाला त्रस्त झालेला आहात तुम्ही खूप संकटातून किंवा त्याच्यातून बाहेर पडायचं आहे, तर एक तुम्हाला बाप्पा सांगत आहेत की थोडासा धीर धर, धैर्य ठेव. सगळ्याच गोष्टी चांगल्या होतील. काही गोष्टी तुझ्या आता हातात नाही आहेत, पण नक्कीच येईल. वेळ यायला लागते आणि ती वेळ नक्कीच येईल. बाप्पा तुमच्या सोबत आहे. नक्की बाप्पा तुम्हाला शक्ती देतोय. तुमच्या सोबत आहे. फक्त थोडासा धीर धर, शांत राहा. गणपतीचं नामस्मरण कर. खाली दिलेलं आहे मी. आणि कधी कधी काही गोष्टी देवावर सोडून द्यायच्या असतात की हो सगळंच नीट होईल कारण बाप्पा माझ्या सोबत आहे. हा मेसेज तुम्हाला देत आहे. डिवाइन एनर्जी तुम्हाला देत. नक्कीच या गोष्टीचा शांतपणे फेस करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.